तुम्हाला काहीतरी वाटू द्या आणि माझ्याबद्दल काहीतरी वाटू द्या. मी बघा एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये कामात काम काढून मी तुम्हाला वेळ देते. माझं काम करत करत ते पण करत करत मी लाईव्ह घेते, व्हिडिओ बनवते. तर थोडं तरी रिस्पॉन्स द्या मला, थोडा तरी. म्हणजे असं काही लयच बेकार असतात का माझे व्हिडिओ, की तुम्ही लोक माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब नाही करत. माझ्या व्हिडिओमध्ये काय असतं सांगा का? मी पुरेपूर प्रयत्न करते तुम्हाला हसवण्याचा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा हे करण्याचा. मी माझं रिअल माझ्यासोबत काय झालं किंवा आमच्या घरी काय झालं, मी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. मी 2-3 दिवस झाले लाईव्ह नाही घेतली किंवा व्हिडिओ नाही टाकले. त्याचं कारण हेच आहे की कुणी बघत नाही किंवा आपल्याला काही चांगला रिस्पॉन्स नाही आहे, किंवा ती लोकांची म्हण खरी होऊ देऊ नका तुम्ही की चॅनल कुठल्याही सोशल मीडियावरती, कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती की काही करायचं म्हणलं, कुठं पण रिअल लाईफमध्ये असो किंवा सोशल मीडियावर असो, काही पण असो, की तुम्ही ती लोकांची म्हण खरी करू नका की दिसायला सुंदर असलं तरच सक्सेस होतं माणूस. खरंच यार, मला ना असं वाटतं ना कधी कधी, खरंच म्हणजे दिसणं पण खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं. पण माणूस जो जीव तोडून बोलतोय, सगळं काय खरं सांगतोय, रिअल म्हणजे जे असेल ते, खोटं खोटं नाही, जे असेल ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणते, जे आहे रिॲलिटी ते दाखवण्याचा प्रयत्न करते. निदान त्याला तरी सपोर्ट करा तुम्ही. आता असे कित्येक चॅनल आहेत ज्यांच्यामध्ये एवढं खोटेपणा असतो, एवढं खोटेपणा असतो, म्हणजे ते काही जणांचे जे जवळचे आहेत, मी त्यांना म्हणते, ज्यांची लाईफ मी बघितलेली आहे, मला माहिती आहे, त्यांच्या लाईफमध्ये तसं काहीच नाही आहे. आणि ते व्हिडिओ वेगळेच टाकतात यूट्यूबला आणि त्यांचं मॉनिटायझेशन झालेलं आहे. त्या लोकांच्या व्हिडिओला व्ह्यू येतात. म्हणजे खोटं खोटं असं काही भांडणाचे ह्याचे त्याचे व्हिडिओ बनवलं की व्ह्यू येतात का? तसं काही आहे का मग? म्हणजे जे ड्रामा करतं त्यांच्याच चॅनलला ग्रोथ आहे, त्याच लोकांना सक्सेस आहे, असं काही आहे का? तसं असेल तर प्लीज मला सांगा. पण काय करू, तुम्ही सांगितलं तरी मला ड्रामा नाही करता येणार. ड्रामा करताच नाही येत मला खोटा खोटा. जे आहे ते खरं आहे, जे आहे ते रिअल आहे.